अगदी महानगरपालिकेच्या वचननाम्यातूनही आम्ही आमचीच सोय पाहिली. 8-10 पानांचा वचननामा जाहीर करताना आम्हीच खरे मराठीचे कैवारी, मराठीसाठी आम्ही एकत्र आलोय हे गावभर सांगत हिंडणारे लोक वचननाम्यात मराठी आणि मराठी माणूस हा शब्द फक्त 2दाच वापरतात. हिंदू म्हणजे नेमके कोण तुम्ही? 33 कोटी देव तुमचे गंगेच्या घाणेरड्या पाण्यात खसा घासत असता आणि तेच पाणी बाटलीत भरून आणता, वर तीर्थ म्हणून स्वतःही पिता आणि दुसऱ्यांनाही सांगता की साहेब गंगाजल आणलंय. साहेब मात्र प्रचंड विज्ञानवादी आणि वास्तवात जगणारे. त्यामुळे ते या फुटकळ हिंदूंना अरे हाड असं म्हणत धुडकावून लावतात आणि हे सांगतातही 4 चौघात. मी असं बोललो, अरे हाड मी नाही पिणार ते पाणी. आणि बाळानंदगावकर साहेब गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी, गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी. मग या मनसे हिंदू असलेल्या साहेबाच्या कार्यकर्त्याची काय इज्जत राहिली सांगा? कसला जय आणि कसला शंकर. जय शंकर, कसला जय आणि कसला शंकर, कसला जय आणि कसला शंकर. वा रे वा. आणखी काय तर जय श्रीराम म्हणणारे हरामखोर आहेत. आणि काय उन्माद चढलाय, जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. ते जय श्रीराम म्हणतात ना, आम्ही त्यांना हरामखोरपणा म्हणतो. ते जय श्रीराम म्हणतात ना, आम्ही त्यांना हरामखोरपणा म्हणतो. असं जेव्हा म्हटलं जातं ना, आणि हे सगळं घडत असताना हिंदूंचे तेच देव श्रीराम, शंकर, विष्णू हे 1, 2, 3 नाही तर 33 कोटी देव आहेत. त्या 33 कोटींना झोप लागली का? कुठे गेले हे देव? हे जे काय चाललंय भाजपवाले जे काय करतायत ते सगळं बघून गप्प काय आहेत? असा प्रश्न विचारला जातो. ते चालू आहे. मला खरंच प्रश्न पडतो, देवी देवता आहेत का? आणि आहेत तर हे ते फक्त हे का बघत बसलेले आहेत? आणि एवढे देव 33 कोटी आणि एवढे देव 33 कोटी एवढे जर आहेत तर ते काय हे या सगळ्या गोष्टी का बघत बसले? मित्रो, आमचं हिंदुत्व हे घंटा बडवणार नाही, शेंडी जाणवायचं नाही. जय श्रीराम म्हणत हिरव्यांच्या उरात धडकी भरवणारं उन्मादी हिंदुत्व तर नाहीच नाही. तर आमचं जे काही आहे ते सोयीचं राजकारण आहे. अगदी महानगरपालिकेच्या वचननाम्यातूनही आम्ही आमचीच सोय पाहिली. 8-10 पानांचा वचननामा जाहीर करताना आम्हीच खरे मराठीचे कैवारी, मराठीसाठी आम्ही एकत्र आलोय हे गावभर सांगत हिंडणारे लोक वचननाम्यात मराठी आणि मराठी माणूस हा शब्द फक्त 2दाच वापरतात. महानगरपालिकेच्या शाळेत हसत खेळत मराठी शिकवणारा बोलतो मराठी हा डिजिटल एक कार्यक्रम आहे, तो आम्ही आणणार आणि प्रत्येकाला त्याची मातृभाषा, मग तो कोणी असला तर, उत्तर भारतीय असला तर तो हिंदी बोलेल, दाक्षिणात्य असला तर तो तिकडची भाषा बोलेल, त्याची जी मातृभाषा असेल ती, प्लस राज्यभाषा म्हणून मराठी आणि जागतिक भाषा इंग्रजी, ह्या 3 भाषा आल्या पाहिजेत असा आग्रह आमच्या वचननाम्यात आहे. खरं तर हा वचननामा मराठी केंद्रित असायला हवा होता. मुंबईतून मराठी हद्दपार होते. मराठी माणूस हा दुर्मिळ प्रजाती सारखा झालाय, पिंजऱ्यात ठेवला जाईल अशा भरत जाधवीय जाहिराती करताना या दुर्मिळ होऊ शकणाऱ्या प्रजातीला वाचवणार कसं हे मात्र त्या वचननाम्यात कुठेच नाहीये. जे लोक मराठी करत तुमच्या मतांवर डल्ला मारायची स्वप्न पाहतायत ना, त्यांच्याच भाषेत सांगायचं तर मराठी माणूस हा हिंदू नसतो का? हिंदू हा मराठी असू शकत नाही का? मग तुम्हाला हिंदू आहे पण हिंदी नाही असं म्हणायचं आहे आणि मराठी माणूस वाचवायचा आहे पण हिंदुत्वाच्या प्रतीकांचा अपमान करताना काहीच वाटत नाही. करोडो हिंदूंनी ज्या कुंभात स्नान केलं, अगदी खसा घासून स्नान केलं आणि तेच पाणी बाटल्यात भरून प्यायला नेलं, तीर्थ म्हणून गावोगावी वाटलं, त्यांना कुठले चर्मरोग झाले नाहीत, ते पाणी पिऊन कुणाला डायरिया झाला नाही की कुणी तात्काळ जागेवरच मेला नाही. कारण त्या सो कॉल्ड देवी देवता, 33 कोटी देवी देवता या आहेत. तुमच्या प्रश्नाचं उत्तर हवं होतं, या आहेत, कुठेतरी आहेत, त्या गप्प का हा प्रश्न तुम्हाला पडतो. कारण तुम्हाला दहीहंडी आणि मटणहंडी यातला फरक हल्ली कळतच नाही असं तुम्ही दाखवताय. तुम्ही तसे आतून नाही आहात, वरवर दाखवताय मात्र तसं. असो, गप्प बसलेले 33 कोटी देवदेवता बोलायला लागले तर शिलकीतले तुमचे पक्ष वजाबाकीत जातील. म्हणून वाट पहा, 15 जानेवारीला ते जरूर बोलतील आणि जे काय बोलतील ते आपल्या समोर असेल, तुम्ही ऐकाल. धन्यवाद. नमस्कार.